मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए। नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. मी डॉक्टर रवींद्र जावके. माझा जो कॉल करण्याचा वेळ आहे तो दुपारी 3 ते 5, 3 ते 6 आहे. आता त्याला आम्ही सुधारित वेळ केली आहे. दुपारी 3 ते 6 किंवा रात्री 9 ते 11 यावेळेतच कॉल करा. आणि कोटमी सर आहेत, त्यांना तुम्ही दुपारी 12 ते रात्री 9 यावेळेत कधीही फोन करू शकता. नमस्कार मित्रांनो, थिंकिंग माइंड आरजे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सीधी बात नो बकवास. आज मी वैजापूर या ठिकाणी आलो आहे. गावाचं नाव काय आहे हे माझ्या बाजूला उभे अरुण सर सांगतील. त्यांचा इथे शेवगाचा 1 एकरचा प्लॉट आहे. लागवडीचं अंतर काय आहे, किती महिन्याचा हा प्लॉट आहे आणि त्यांना आता माझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे आपण पाहूयात. त्यांच्याकडून त्यांचे प्रश्न घेऊयात आणि मी माझ्या लिमिटेड नॉलेजनुसार त्यांचा प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. थोडं जवळ आहे, अजून तुम्ही थोडं जवळ. अरुण सर, तुमचा परिचय द्या आणि प्लॉटबद्दल बोला. माझं नाव अरुण भीमराज भालेराव, राहणार कन्नड सागर, आणि जिल्हा संभाजीनगर. तर माझ्या प्लॉटची लागवड 31 जुलैला केलेली आहे. जुलैमध्ये लागवड झाली. हां, जुलैमध्ये. तर समजा 5 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. लागवडीचं अंतर किती आहे? लागवडीचं अंतर 10x6. 10x6 +1 केले त्यांनी, म्हणजे एका ठिकाणी 2 झाडं लावलेली आहेत. हां, एका ठिकाणी लावली. त्याच्यात आपल्याला काही माहिती नसल्यामुळं सरचा कॉन्टॅक्ट थोडा लेट झाला. त्याच्यामुळं झाडाची थोडी व्यवस्थित सेटिंग नाही आहे. त्याच्यामुळे सरला आज बोलावलं. मग आता बाकीचं नियोजन त्याच्या पद्धतीने करू आपण. बरं, आता मी बल्लाळी नागज ना बल्लाळी सागज या ठिकाणी आलो होतो दत्तू जगताप यांच्याकडे. तर यांनी मी स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपला आपलं. तर यांचे दाजी का? हां, राजेंद्र त्रिभुवन सर जे आहेत, त्यांनी ते पाहिलं आणि यांना मेसेज कन्वे केला की सर तुम्ही सर येतात तिकडे, तुम्ही जाऊन त्यांना फोन करा किंवा आपल्या प्लॉटला ते बोलून घ्या. पण यांचा मला एकही फोन आलेला नाही आत्तापर्यंत की शेणा चटणीबद्दल असेल किंवा काही असेल. त्यामुळं या प्लॉटला मी जेव्हा आलो तेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं की शेणा चटणी वेळेवर झाली का. शेणा चटणी फक्त एकदा झालेली आहे, तेही कमरेच्या आसपासच्या लेवलला झाली. 3-4 फुटापर्यंत ती शेणा चटणी 3 फुटाच्या आसपास झालेली आहे. पण आपण काय सांगत असतो की गुडघा, कंबर, छाती आणि डोकं या लेवलला शेणा चटणी व्हायला पाहिजे, जेणेकरून झाडाच्या जास्त फांद्या तयार होतील, उपफांद्या तयार होतील आणि झाडाची कॅनोपी तयार होईल, देण्याचा आकार तयार होईल. तर ती त्यांची चुकलेली आहे. कारण यासाठी पैसा लागत नाही, पण वेळ महत्त्वाची आहे. त्या वेळेत ते झालं नाही तर मग नंतर काही फायदा नाही त्याचा, कारण नंतर आपण फांद्या तयार करू शकत नाही आहे. पण मी यांच्या प्लॉटला नावं ठेवायला या ठिकाणी आलेलं नाही आहे. मला ज्या चुका दिसल्यात मी चुका यांना सांगितलेल्या आहेत आणि त्या चुका आता दुरुस्त करू शकत नाही आपण. त्यामुळे आता जसा प्लॉट आहे, जे आहेत तसा प्लॉट स्वीकार करायचा, ॲक्सेप्ट करायचा आणि आता याच्यानंतर आपण त्या प्लॉटला काही सुधारणा करू शकतो किंवा आता या प्लॉटमधून आपण कसं उत्पन्न जास्तीत जास्त काढू शकतो याच्यावर आपण बोलणार आहोत. राईट सर? तर भालेराव सरांच्या प्लॉटमध्ये आता मी त्यांना सांगितलं की आतापर्यंत कांदा होता आहे ना, कांदा होता. आता त्यांनी कांदा काढलेला आहे. कांदा असल्यामुळे त्यांना पाण्याचा ताण देखील देता आलेला नाही पाहिजे तसा, आपल्याला जसा हवा असतो तसा. त्यामुळे आता कांदा निघालेला आहे. त्यामुळे आता पाण्याचा ताण या ठिकाणी देणं गरजेचं आहे. मध्यम प्रकारची जमीन आहे. त्यामुळं आता या ठिकाणी आपण पुन्हा सांगतोय, आपण 10 दिवसाचा पाण्याचा ताण देणे, पाणी तोडणे, एक थेंबसुद्धा पाणी झाडाला जाता कामा नये. 100% ड्राय ठेवायचा प्लॉट. आणि झाडाला जेव्हा आपण पाणी देत नाही तेव्हा झाडाला ट्रेस बसतो आणि झाडाला ट्रेस देणे हे वन ऑफ द स्टिम्युलंट आहे. झाडाकडून जर जास्त फुले घ्यायची असतील तर 4 ते 5 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. महत्त्वाच्या म्हणण्यापेक्षा झाडाला 4 ते 5 पद्धतीनं आपण स्टिम्युलेट करणार आहोत म्हणजे प्रेरित करणार आहोत कळ्या फेकण्यासाठी, कळ्या देण्यासाठी. हे 4-5 स्टिम्युलंट काय आहेत हे सर्वांनी लक्षात घ्या. जे शेवगा शेतकरी आहेत आणि इतर शेतीमध्ये सुद्धा ह्या कदाचित कामी पडू पडतील का नाही मला माहिती आहे. शेवगा शेतकरी जे लोक आहेत आपले यूट्यूब चॅनल पाहतात त्यांच्यासाठी ह्या 4-5 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या. 4 ते 5 गोष्टी सांगतोय महत्त्वाच्या, ज्या गोष्टी झाडाला जास्तीत जास्त कळ्या बाहेर फेकण्यासाठी आणि कळ्यामधून शेंगांची सेटिंग करून घेण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या 4 गोष्टी ज्याला आपण 4-5 स्टिम्युलंट्स म्हणतो, प्रेरक म्हणतो, झाडाला प्रेरित करतं की जास्त कळ्या दे आणि सेटिंग करू दे. पहिली गोष्ट शेंडा छाटणी करणे. आत्ताच्या कंडिशनला झाडाची शेंडा छाटणी करणं गरजेचं आहे. मी यांना सांगितलं की सर 1 ते 2 दिवसात मला पूर्ण झाडाची शेंडा छाटणी कट झाली पाहिजे आणि शेंडा छाटणी कट झाली आहे तर मला फोटो टाका किंवा तुम्ही कटिंग करता याचं व्हिडिओ टाका, कारण ते होणं गरजेचं आहे. मला
मला भरोसा नाही आहे, भरोसा नाही असेल भाग नाही आहे की तुम्ही कराल की नाही कराल, पण तुमच्याकडून करून घेणं मला गरजेचं आहे. हां कारण आता जे कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न काढून द्यायचं काम माझं आहे ना. तुम्ही बोलवले तर माझे तेवढं कर्तव्य बनते की तुम्हाला कमीत कमी चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळावं, जसा प्लॉट असेल तशा कंडिशनमध्ये सुद्धा. मुद्द्याकडे येतो. आपले 4 ते 5 स्टिम्युलंट मी तुम्हाला सांगतो की झाडाचं पहिलं स्टिम्युलंट सांगितलं मी शेंडा छटणी करणे. जर झाडाला कळ्या नसतील लागली शेंडा छटणी करा. बोटभर विधभर शेंडा छटणी तुम्ही करू शकता. शेंडा छटणी पहिलं स्टिम्युलंट झालं. दुसरं स्टिम्युलंट पाण्यास ताण देणे. पाण्यास ताण देणे म्हणजे पाणी तोडणे. झाडाला पाणी तोडा. तुमची भारी जमीन असेल तर 15 दिवसपर्यंत पाणी देऊ नका. मध्यम जमीन असेल तर 10 दिवस देऊ नका. तर खूपच ड्राय जमीन असेल, माळरान असेल, मुरमाड असेल तर त्या ठिकाणी 6 ते 7 दिवस पाण्याचा ताण ठेवा तुम्ही. दुसरं स्टिम्युलंट झालं. तिसरं स्टिम्युलंट येतं खतामध्ये येतं. खतामध्ये आपण 05234 देतो झाडांना. 05234 म्हणजे 0% नायट्रोजन असतं, 52% आपण त्याला फॉस्फरस देतो आणि 05234 आपण त्याला पोटॅश देतो. त्यामुळे इथे नायट्रोजन आपण कट केलेलं आहे, फॉस्फरस वाढवलेलं 52% आणि 34% आपण फॉस्फेट देतो आहे. तर हे जे एक स्टिम्युलंट झालं 05234 देणे. तिसरं स्टिम्युलंट झालं. चौथं स्टिम्युलंट येतं ते नैसर्गिक येतं, ते येतं ऊन. ऊन जर असेल तर झाड आपोआप स्टिम्युलंट होतं. दुपारी ऊन असेल, आता थंडी दिवस झालेत. आज 1 डिसेंबर तारीख आहे, 1 डिसेंबर 2024. रात्रीचे कदाचित 7-8 वाजले असतील. आम्ही प्लॉटमध्ये उभं आहोत. तर या ठिकाणी दुपारी ऊन असेल कडक, सकाळ संध्याकाळ भले थंडी असू देत, ऊन असेल तर ते एक नॅचरल स्टिम्युलंट झाडाला मिळतं. ते चौथं स्टिम्युलंट झालं. आणि 5वं स्टिम्युलंट आपण देतो फवारणीद्वारे. ते आहे बूम फ्लॉवर. बूम फ्लॉवर हे ब्रँड नेम आहे. ब्रँड नेम घ्यायला नाही पाहिजे, पण आता बूम फ्लॉवर फेमस ब्रँड आहे. बऱ्याच जणांना कळत नाही. नायट्रोबेन्झिन जर मी बोललो तर कळत नाही लोकांना. त्यात घटक आहे नायट्रोबेन्झिन. हे एक आपण स्टिम्युलंट देतो. ते आहे 2 मिली पर लिटर हे प्रमाण घ्यायचं आणि ती फवारणी करायची. हे 4 ते 5 स्टिम्युलंट तुम्ही अप्लाय केले एकाच लेवलमध्ये म्हणण्यापेक्षा एकाच ड्युरेशनमध्ये 8-10 दिवसामध्ये त्या, तर झाडाला 100% झाड तुम्हाला जास्त कळी देणार आहे. आणि कळी असेल तर त्याचं फुलात रूपांतर होऊन लवकर सेन्स होत आहे आपल्याला. तर हे 5 स्टिम्युलंट आपले वापरायचे. त्यामुळे तुम्हाला काय सांगितलं, 1-2 दिवसात तुम्ही पटकन पहिलं काम करा, शेंडा छटणी करा. दुसरं काम करायचं पाण्यात ताण द्यायचं आहे. पाण्यात ताण देण्या अगोदर शेंडा छटणी झाली की आपण 05234 देऊयात. 7 किलो पर एकर 05234 द्यायचे. त्यानंतर 10 दिवस पाणी द्यायचं नाही. म्हणजे शेंडा छटणी पहिलं स्टिम्युलंट केलं, 05234 दिलं, दुसरं काम केलं, आणि पाण्यात ताण दिलं, तिसरं काम केलं. 05234 दिलेल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बूम फ्लॉवरची फवारणी करायची. ते आपण 4थं स्टिम्युलंट दिलं आहे. 5वं स्टिम्युलंट ऊन आहे. ऊन आपल्या हातात नाही आहे. ऊन जर पडलं तर खूपच चांगलं, म्हणजे सोने पे सुहागा होईल आणि लवकर फुले येऊन सेटिंग पण लवकर मदत होणार आहे. हे गोष्टी करायच्या. सध्याचं शेड्यूल हां बोल. फवारणी समजा सकाळच्या वेळेस करायला पाहिजे का? बूम फ्लॉवरची फवारणी तुम्ही कधीही करू शकता. बूम फ्लॉवरला काही असं नाही आहे. पण कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारणी शक्यतो संध्याकाळच्या वेळेस करा. कारण कीटकनाशकामुळे आपल्या प्लॉटमध्ये येणारी मधमाशी तिला काय हानी पोहोचू नये हा उद्देश असतो. कारण संध्याकाळची मधमाशी जास्त नसतात आणि संध्याकाळ पूर्ण रात्रभर जे काही फवारणीचा घटक असतो ते झाडं ॲक्सेप्ट करून घेतात, शोषून घेतात. त्यामुळे सकाळी काही मधमाशांनी जास्त हानी पोहोचत नाही. त्यामुळे मधमाशा फ्लॉवरिंग असते, मधमाशा येण्यासाठी आपल्याला थोडंसं ते काळजी घ्यावी लागते. बुरशीनाशक आणि कीटकनाशक शक्यतो संध्याकाळच्या वेळेस. पाणी जेव्हा द्याल झाडांना तेव्हा दुपारी पाणी देऊ नका, उन्हात पाणी देऊ नका. सकाळी द्या, अर्ली मॉर्निंग किंवा रात्री द्या. हां, तुमच्याकडे लाईट कधी असते, बऱ्याच वर्षात लाईट वेगळ्या टाईमला असते, त्या हिशोबाने. पण दुपारी उन्हात पाणी देऊ नका. शेणा छटणी करणे तुमच्यासाठी महत्त्वाचं काम सर भालराव सर. शेणा छटणी करणे, 05234 देणे, 10 दिवस पाण्यात ताण देणे. 05234 दिलं, त्याच्यात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बूम फ्लॉवरची फवारणी करणे. ऊन पडणार आहे आता पुढे. आता ऊन कडक पडणार आहे. याच्या पुढं 1 डिसेंबर झालं चालू. आता ऊन चांगलं असेल, त्यामुळे लवकर माल यायला पाहिजे. वैजापूरचं काय मार्केट रेट आहे सध्या शेवग्याचा? 200-300च्या आसपास सध्या मार्केट रेट चालू आहे शेवग्याचा. 1 डिसेंबरचा तारीख सांगतो मी तुम्हाला. हा मार्केट रेट आपल्याला मिळेलच असेल भाग नाही आहे. पण जो पण आपला बहार येईल तो पण आपल्याला 50-60 रुपये जरी बहार मिळाला पर किलोचा रेट, 50-60 जरी रेट मिळाला तरी आपण हॅपी आहोत, आनंदी राहू, प्रॉफिटमध्ये राहू. ॲटलिस्ट आपला जो प्लॉटचं इन्व्हेस्टमेंट आहे, ड्रिपची इन्व्हेस्टमेंट असेल, बियाण्यांची असेल, खतांची असेल, मजुरांची असेल, ही सगळी जी इन्व्हेस्टमेंट आपण केली या प्लॉटमध्ये 1 एकरमध्ये, ती निघून आपल्या हातात काहीतरी हँडसम प्रॉफिट आपल्याला शिल्लक राहावं हा उद्देश आपल्याकडे ठेवत आपण. यांचा एकही फोन आलेला नाही आहे मला. मी पहिल्यांदा आलो प्लॉटमध्ये. आल्यावर यांना 4-5 गोष्टी ऐकवल्या मी. त्यांना ऐकू वाटले नसतील कदाचित, पण त्यांना मी ऐकवले, कारण नाही आवडले मला गोष्टी, मी त्यांना बोललो. पण याच्यानंतर हा प्लॉट चांगला करून देणे आणि याच्यातून उत्पन्न काढून देणे ही माझी जबाबदारी, राईट. त्यासाठी काय करायचं, मला दर 4 दिवसाला फोन करायचा आहे. दुपारी 3 ते 6 किंवा रात्री जेवण झाल्यावर 9 ते 11 या पिरियडमध्ये दर 4-5 दिवसाला मला फोन करा. त्या 4-5 दिवसामध्ये आपण पुढच्या 10 दिवसासोबत संभाजीनगर 80 किलोमीटर आमच्या इथे
कधी आला तर औरंगाबादला मला भेटत चला संभाजीनगरला, मी या रूटला आपण सोबत जात जाऊ प्लॉट घेतला. ठीक आहे, अजून काय प्रश्न आहेत का? समजा 8 दिवसांनी पाणी द्यायचं आहे ना, 10 दिवस 10 दिवसांनी. 10 डिसेंबरला पाणी देतात आपल्याला. तर ते ड्रिपर जे ते 1 तासाला समजा 14 लिटर पडतं. हां, एका झाडाला किती पाणी पडायला पाहिजे? साधा तुमचा प्रश्न मी साध्या स्वरूपात मला विचारतो. एका झाडाला आपल्याला 10 ते 12 लिटर पाणी जायला पाहिजे. 10 ते 12 लिटर पाणी या दोन्ही झाडं मिळून त्या ठिकाणी पडायला पाहिजे. मग तुमचं एका तासाला किती आउटलेट आहे ड्रिपरचं, त्याच्यानुसार तुम्ही ठरवा की 1 तास ठेवायचं, 1.5 तास ठेवायचं का 2 तास ठेवायचं, है ना. आत्ता रात्री येताना इथं तारा चमकले आमच्या इथं, या झाडावरून त्या झाडावर अशा तारा होत्या. तारा म्हणजे काय होतं, ते आळ्या आहेत. त्या आळ्यात तारा सोडून झाडावरून लटकत असतात. त्यामुळे मला असे वाटते की आता एक पिवळ्या कलरची आळी असते, पान खाणारी आळी म्हणतो आपण त्याला, ती आळी पडण्याची शक्यता आहे. तर एकदा शेणाछाटणीसोबत एकदा इमामेटिनची फवारणी घेऊन जाऊ दे. 1/2 ग्रॅम पर लिटर घ्या. इमामेटिनचं फेमस ब्रँड प्रोक्लेम नावाचं आहे. प्रोक्लेमच घ्या असं काही नाही, इमामेटिन बेन्झोएट हे घटक असले कोणते घेऊ शकता तुम्ही. 1/2 ग्रॅम पर लिटर घ्या आणि त्याची फवारणी करा. संध्याकाळची असतात एकदा करून घ्या, प्रिकॉशन म्हणून करा. कारण तारा दिसली मला लक्षात आलं, कारण ह्या आळ्या रात्री जास्त ॲक्टिव्ह असतात, दिवसभर जमिनीत असतात, रात्री त्या लटकून बघून आळी दिसली नाही. मला पाहायचा प्रयत्न केला पण रात्र असल्यावर मला लक्षात नाही आली. एखादी आळीसुद्धा दाखवली असते मी. हे 5 मिनिट सांगितलेत. तुम्हाला 4-5 दिवसाला फोन करायचा, पुढचं 10 दिवसाचं शेड्यूल आपण तयार करूयात. तुमचा पत्ता नाव सांगा एकदा परत. नाव अरुण भीमराज भालेराव, राहणार कन्नड सागर, तालुका वैजापूर आणि जिल्हा संभाजीनगर. ओके, अजून काय प्रश्न असेल? काहीच नाही. आल्याबद्दल धन्यवाद सर. हो, धन्यवाद सर. तुम्ही रात्रभर आले, तुमचे मित्र कमी आले. तुमचं नाव सांगा. ज्ञानेश्वर गंगाराम हे गावातले यांचे मित्र आहेत. दादा तुझं नाव सांग. ये स्मार्ट मुलगाची सांग. प्रेम लक्ष्मी फुलारी. प्रेम. मस्त नाव आहे. तुझं नाव काय? काय झालं, रात्री आहे त्यामुळे काही आमचे लाईट म्हणतात त्या ठिकाणी त्यांनी टॉर्च हातात धरून उभे आहेत विचारे बऱ्याच वेळापासून. तुझं नाव सांग मित्र. आदित्य भारत. आदित्य सर धन्यवाद. सर आशिष, अक्षय सर धन्यवाद. आणि सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी रात्र असून सुद्धा. आणि कॅमेरा पकडले त्यांचं नाव विसरलं सर. विवेक राजेंद्र भारस्कर. विवेक सर धन्यवाद. तुम्हाला सर्वांचे खूप धन्यवाद की रात्री एवढं लांब तुम्ही आलात अरुण सरांसोबत आणि लाईटिंग आणि मोबाईल सगळ्याची व्यवस्था केली, त्यावर तुमच्या सर्वांचे खूप धन्यवाद. खूप धन्यवाद.